Guys, we are watching हिरामंडी. कारण की आम्ही अपोजिटला बसले. माझ्या डोळ्यात बघ कसा मी भयानक दिसते ना. गेम ऑन. आणि आम्ही आता ब्लूटूथ पेअर करतोय कारण की आम्ही काय घातले कॉड घातलंय असं वाला. लॅपटॉपचा आवाज कमी आहे. हा, लॅपटॉपचा आवाज कमी आहे त्यामुळे आम्ही ना ब्लू कॉड आहे आमच्याकडं. बघू आता हे असं जर कम्फर्टेबल नसेल ना तर कॉडच लावू आम्ही. पण आहे ना मला असं वाटते कनेक्ट करण्यापेक्षा आपलं कॉड लाव. कनेक्टच होत नाहीये ते. आणि माझी कंबर असले दुखते ना जबरदस्त. तर मला तिथे मला असं सेट करून दिलं इथं उशा वगैरे लावून. मग मी असं बघणार हिरामंडी हिरामंडी हिरामंडी. आणि क्रेझी झालेत सगळे क्रेझी. तर आम्ही पण क्रेझी झालो त्या वॉकनी. फक्त मी तर क्रेझी झाले त्या वॉकसाठी. मला बघायचा आहे पिक्चर. आणि चुम्मेश्वरी वाटतोय पण बघू आता तुम्हाला मी खरा रिव्ह्यू देणार. तर चलो आम्ही बघतो आता. आणि आम्ही कुठेतरी जाणार आहे ते तुम्हाला सांगतो पुढं. तुम्ही बघतालच. बाय. हिरामंडी सिरीज तर काय बघितलीच नाही कारण आम्ही लॅपटॉपला चार्जिंग लावत होतो. तर चार्जिंगमधून वायरमधून पूर्ण धूर निघाला. सगळा थोडासा स्फोट झाला एकदम किंचित. त्यामुळे मग आम्ही हिरामंडी काही बघितलंच नाही. आम्ही घरातून डायरेक्ट आता तुम्हाला रस्त्यावर दिसत असेल. तुम्हाला आता आम्ही घरातून डायरेक्ट रस्त्यावर दिसत असेल कारण आम्ही चाललो आहे भटकंतीला. आमची पुढे फॅमिली आहे. मामी दिसली आहे का तुम्हाला. आणि अचानक प्लॅन ठरलाय आणि आम्ही चाललोय सदाशिव पेठेत पुण्यात चाललोय. हां, आणि आम्ही कुठे चाललोय भटकंतीला हे तुम्हाला पुढे गेल्यावर कळेल. तोपर्यंत तुम्ही आमच्यासोबत हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघत राहा की आम्ही कुठे चाललोय. पण इंटरेस्टिंग ठिकाण आहे खूप कारण आम्हाला पण खूप आवडलं ते. आणि थोडंसं असं ऐतिहासिक ठिकाण आहे सदाशिव पेठ एवढंच सांगते मी. तर बघा मस्त आहे. आणि आम्हाला पण नाही माहिती मी तरी मस्त आहे म्हणते. पण आज पहिल्यांदाच बघणार आहे आम्ही. बघू आता. होप सो की खूप छान असेल ते. आणि आजचा एक्सपिरियन्स संडे वाया जाणार नाही. तुम्ही व्ह्यू बघा. आणि तिथं तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन दाखवस तोपर्यंत तुम्ही अजिबात व्हिडिओ स्किप करू नका आणि बघत राहा. आणि मी तुम्हाला आता व्ह्यू दाखवते छान. तोपर्यंत तुम्ही आता व्ह्यू एन्जॉय करा. मम्मी दीपू दाखवतो तो झेंडा बघा आपल्या भारताचा झेंडा. दीपू दाखवतो दीपू. माझ्या मम्मीला कळलं असेल व्हिडिओ बघताना दीपू कोण आहे. जावाई बापू आहे मम्मीचा. तो हा रोज झेंडा दाखवतो. आणि तो इथून सायकलीवर जातो दीपू. ह्याच रोडनी जातो ह्या साईडला. घरी जातो ना इकडे ऑफिसला जातो. ऑफिस पण आणि सायकलवर पण इकडे येतो. म्हणजे तू इकडे थोडं जातो. बघत असेल ब्लॉग तर नक्की आकांक्षाला मेसेज कर. दीपक महाजन. भारत माता की जय.
तुम्ही खूप दिवसांनी बघितलं असेल मला. आता आम्ही आलो इकडे पुण्यात कसबा पेठेत फणीची तालीमच्या समोर हे नरसिंह मंदिर आहे. हे नरसिंह मंदिर बांधलं आहे सुतोळे नावाचे कोणीतरी पूर्वज होते, त्यांनी हे नरसिंह मंदिर बांधलं आहे. तर आता नरसिंहाचं नवरात्र चालू आहे, त्यामुळे आम्ही सगळी फॅमिली आलो होतो मंदिरात दर्शन घ्यायला. पण खरं तर आम्ही दुसऱ्या मंदिरात जाणार होतो, पण योगायोगाने आम्हाला हा ॲड्रेस मॅपवर सापडला आणि आम्ही ह्या मंदिरात आलो. आता आम्ही चालू सदाशिव पेठेतल्या मंदिरात. चलो बाय बाय, स्टे ट्यून. रामचन्द्रं कृपानिधिं निजदासारणि पूर्णकृपेचि ब्रह्मा विष्णु शिवत्रैमूर्ति सदैव वसति अत्रियसूया. इथे तर मला माहिती आहे कुठून जायचं, आता इकडून सरळ जायचं. मी असं ऐकल्यासारखं वाटतं. बुलेट किती सुंदर आहे बघा, झळकला पोरगा माझ्या लॉगमध्ये, तो मस्त वाटते ना. गाईज बुलेट बघा, बुलेट. आणि इथं आम्ही पाऊस आलाय म्हणून थांबलोय. लोक आतमध्ये फॅन लावून बसले. हा ना, आणि ती बाल्कनी काढताना आतमध्ये फॅन लावून बसलेत लोक. हवं नसेल येत अगं. वा, तिथं फॅन लावलाय ते काय ते त्या घरात ती बाई बसली ना बाहेर. बाई आहे ती बिचारी. बस पकडायची गाई, मागची बाजू आहे ही. तुळशी बागाची तिथं बघितलं ना, मागच्या बाजूला गेलेलं आहे. बाजीराव पेशवे पते. गाई शनिवार वारापासून गेलोय, लहानपणी कधीच गेलेलो शनिवार वाड्यात. आणि मला आठवते किंडन जॉय खाल्लं होतं मी. हा, त्याच्यानंतर नाही गेलो. फॅमिली गेलतो, फॅमिली. फर्स्ट टाइम आयुष्यातलं फर्स्ट अँड लास्ट किंडन जॉय खाल्लं होतं मी. आठवते का तुला? त्यातली बारबी अजून माझ्याकडे आहे. हो, इथं हे चौपाटी आहे तिथं ग. केवढं वादळ वाया सुटलंय आणि आम्ही झाडाखाली थांबलोय. आणि 1900 कितीतरी सालचं झाड आहे. आम्हाला भीती वाटतेय झाड पडायची फांदी. आणि पिलूचा टाटू आम्ही लपवलाय इथं, कारण की पाणी नाही चालत ना. किती दिवस? 10-12 दिवस. हा का? पिलूने नवीन टॅटू काढलाय. 2 दिवस झाले. मी तुम्हाला दाखवते ते मी सोडल्यावर पिलूचा टॅटू. सोडल्यावर दाखव. आणि हे बघा, हे इकडून पलटण किती मोठी आली. मी काढतानाचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. गाईज, माझी मामी स्नॅप टाकती. आमच्यात ती पण सामील झाली स्नॅप गँग मध्ये. सगळे स्नॅप गँग आहे इथं. आणि इथं एवढी जुनी जुनी घरं आहेत ना, खूप मस्त वाटते. पण येतोय का ग पाऊस ना? तर इथं फांद्या पडतात. तिथं पडले भाई, आता साईडला गेले फांद्या. आणि अगं नाही येते कांचन पाऊस, आपण थांबलं तर. रात्री चमकला आता. चलो आता आम्ही जातो. किती व्ह्यू दाखवल, मस्त व्ह्यू आहे. असं जेवढा काढेल तेवढं कमीच वाटतं इकडं. आणि तुम्ही बघा, मस्त वाटते.
आम्ही इथं बस स्टॉप इथं थांबलोय, पाऊस होते म्हणून तुम्हाला मी एकदा पाऊस दाखवते. आणि पाऊस पडतोय आणि आम्ही थांबलेले पावसात. रस्त्यावर अडकलोय आम्ही आणि आम्हाला खायचं सगळ्यांना. एका मिनिटामध्ये इथं पुढं खाऊ गेली पण आम्ही का थांबलो? भांड्या पडतील म्हणून. कारण की आमच्या पुढे एक फांदी पडली त्यामुळे. एक नाही 2 वेळा. आई बोलेल हा तिथंच अट्रॅक्ट होईल आपल्याला चलो बाय. पाऊस आता पडून गेलाय थोडासा, नाही येत ना आता, नाही येते. आणि मस्त आम्ही गरम गरम वडापाव खातोय सगळेजण. वा काय दिसते, लाईट मस्त आहे ती. आणि मस्त आम्ही 2 वडेपाव खाणार आणि नंतर चहा. आणि इथून घेतलाय वडापाव गर्दीच्या ठिकाणातून. कोणता आहे ग हा? थांब ना, विनायक वडापाव. नाही एरिया कोणता आहे? JM रोड वरती आम्ही आता. गर्दी बघा, गर्दी. चुना सके कोई मुझे छूले तो आए आगे जाए अगर, छूले तो आए आगे जाए अगर. हाँ ठीक करती तसं करणार. जा रे पवन सन सन न सन सन काम किती वाजले आणि आम्ही आलोय परत मामीकडे. आणि आमचा काय प्लॅन ठरलेला आहे? मॅगी. कारण की काय सुद्धा भूक नाही आम्हाला आणि आम्हाला काहीच कळत नाही की काय करायचं. शेवटी मग काढले त्या दिवशी ना ह्याच्यात ना असं माळा सोडायचा. आज घास ठेवलं हे मी तपेलं आजीचं. हा राव किती जुनं आहे? आजीच्या लग्नातलं वरणाचं 58 आहे का? हो बघा वरणाचं पातील आहे हे. घुमलं किती छान आहे. आजीच्या लग्नातलं. आमच्याकडे असं मोठं आहे तांब्याचं. आजी कोण? तुमची वासंती आजी. वासंती आजी आमची माझ्या मम्मीची आई. तिच्या लग्नातलं भांडे आणि हिची सासू. तिच्या लग्नातलं भांडे. 98 लिहिलं इथं. काय दिसतच नाही. हो लिहिलंय दिवाकर भीमराव कुलकर्णी 4-2-58. नाही ते 6 दिसतंय. हे 4-2-58 5 आणि 8 आहे. तसला मराठी 8 आहे. मराठी 8. वरण करायचे ह्याच्यात किती छान आहे ते. वरण शिजवायचं किती लागतंय. परत ते दुधाचं पातेलं आहे. हा हे पण आजीचं भांडे आमच्या तेव्हाची भांडी मस्त होती. वाव. फुलाचं हे लावायचं झेंडूची. हा. आकांक्षा. आणि हे पण भांड आहे आजीचं है ना. किती जोड आहे राव. पहिली भांडी मस्त होती काय का मामी. आणि पहिलं भांडे चांगलं निघली त्याशिवाय. आता अशीच निघलेत. आमचं लग्न हा पिंपळ वरत होती. काही जुनी भांडी खूप छान होती. आणि हे पण माझ्या आजीचं आहे. आजीचं आहे. ही बादली पण आजीची आहे. ही पण आजीचं आहे. सगळं आजीचं आहे. सगळं आजीचं आहे. होय, सुनीने सगळं हे करून ठेवलंय. सुनीने सगळं जपून ठेवलेलं आहे. मस्त आहेत पण. आता आमचा आवाज येतो का नाही काय माहिती. बाहेर आमचं कालवा चाललंय. बाहेर दाखवते थांब मी. आता ही तयारी करते. बाहेर काय चाललंय. टेन्शन आली. क्लिप बघायची. मी क्लिप टाकणार आहे पिलू आणि स्लो मोशन लावणार आहे. बघ काय स्लो मोशन लावणार आहे. लय भारी अशी नको येत जाऊ बाई.
आणि कोणाचं काय चाललंय कोणाचं काय बारीक आवाज कर पटकन कर. ह्या मॅडम शांत आहेत फक्त बघतात की कुठं कालवा चाललाय कुठं काय चाललंय बस. आणि हिची क्लिप बघायला विसरू नका. वाटलं डबल ना आपण आणि इकडे ह्यांची गाणी लावून यांचे डान्स चालू आहेत. आता वाजलेत किती कुठे गेले 10:15 वाजले. आणि मॅडम खूप दमले जायचे कामाला मला पण आणि साडे 9 आहे मला तर 5 वाजता उठायचंय. ही 2:30 वाजता उठती सगळी कामं करतील परत झोपती ह्यांची तर काय करते 2:30 वाजता उठून. नाही बरोबर म्हणते येते ते गाणं तसं सलमान खानने डान्स केला त्याच्यात असा. म्हणजे ह्यांनी करायचं सगळ्यासोबत दुसऱ्यासाठी नको काय तिथं चुगली चालू आहे दोघींची पण. कुणासोबत कुणाची तरी चुगली करतात. मी सांगणार नाही काय करतात ते पण चालू आहे. गॉसिप चालू आहे तिथं. आमच्या घरात सगळे डॅनीचे फॅन डॅनीचे फॅनवाले लाईक करा. डॅनीचे फॅन असतील त्यांनी पटकन तुम्ही सबस्क्राईब करा. शिव शिव शिव. आता त्यांचे फॅनला विचारू आपण जाऊन आले परत. एकदा डॅनी पंडितचं होऊन जाऊ दे. क्या बच्चू शू 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 मी नाही त्याच्यात शू शू शू. आणि थँक्यू मी पण ऑफिस मध्ये म्हणते थँक्यू. आणि एक्सक्यूज मी झिपिक 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 नाही बघितलं तू ते. अरे तू दाखव तुला चल ते बघ स्टारबक्स वाली स्टारबक्सची रील आहे बघ स्टारबक्सची रील. एक्सक्यूज मी म्हणते दिस इज माय वॉटर बॉटल नाही वॉटर बॉल. डॅनी पंडित क्या सीन है वाह क्या सीन है. गाईज कशी झाली मस्त झाली ना. खूप छान आणि आम्ही एकदम वेगळीच सिंपल taste केली. आली. वेगळीच ना. वेगळीच टेस्ट आली. हा आणि छान ना. या मॅगी खायला या सगळ्यांनी
सुंदर मॅगी. चलो आता आम्ही मॅगी खातो 10:30 वाजता. लोक नाश्त्याला खातात तिथं आम्ही जेवायला नाही. ओके चलो. आणि गाईज तुम्हाला कालचा लॉग कसा वाटला म्हणजे हा लॉग कसा वाटला नक्की सांगा. आम्हाला एवढी मज्जा आली काल म्हणजे एकदम मूड फ्रेश म्हणजे एवढं छान वाटलं का नाही तिथे. एक नंबर वाटलं. हां खाती येते हां एवढं छान वाटलं ना खरंच म्हणजे काय म्हणते त्याला असं मला तर असं वाटलं की सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण झाल्या एवढी मी खुश झाले. कारगिला म्हणलं म्हणजे तू मरायला मोकळी मी असं एवढं छान वाटत होतं आणि डोळे सुजलेत आमचे त्याच्यामुळे सुजलेत कारण खूप काय काय बघायचंय. पण त्याच्यातच मी खुश झाले. छोट्या छोट्या गोष्टीतच मी खुश झाले यार. किती म्हणजे माझे हे आहेत ना छोट्या छोट्या अपेक्षा आहेत. आणि काल मस्त पावसात भिजलो आणि आम्ही गेलो होतो नरसिंह मंदिरात सदाशिव पेठेत नवरात्र बसले म्हणून. मम्मीच्या माहेरकडचं कुलदैवत ते मग त्यांच्याबरोबर आम्ही पण गेलो होतो. मम्मीला पण व्हिडिओ कॉल करून दाखवला कारण की तिचं कुलदैवत आहे म्हणून. आणि खूपच छान वाटलं मला खूपच. आणि रील्समध्ये मी जे बघत होते ना प्लेस त्या सगळ्या मला दिसत होत्या म्हणजे असे फूडचे पण परत काय म्हणतात रील स्टार काढतात ना व्हिडिओ फक्त डॅनीच दिसला नाही. डॅनी दिसला नाही व्हिडिओ करताना. डॅनी तसं ते केस सगळं मोकळे सोडून दिसायला पाहिजे होतं आपल्याला. म्हणजे खूपच छान वाटलं म्हणजे खूपच. महिनाभराचा जो ताण होता हां तो पण असं आठवतून एकदा म्हणजे आता ज्यांची IT लाईफ आहे म्हणजे नाही का कंपनीत जातात त्यांनी ऍटलिस्ट हेक्टिक शेड्यूल मधनं अशा छानशा ठिकाणी जावा. ऍटलिस्ट राईडला तरी जावा कुठं थांबू पण नका. खूप मोठी ट्रिप केली आम्ही. हा पण छोटीशीच केली पण खूपच छान वाटलं. गर्दी होती खूप रविवार होता त्यामुळं पण छान वाटलं. ऍडव्हेंचर झाले. आम्ही एका बिल्डिंगच्या अपार्टमेंट खाली गाडी घातली. हा तिथं पार्किंगला नाही पुण्याच्या पाड्या यार. 2-3 फांद्या पण पडल्या होत्या. हा विजा फांदी पडली तर आम्ही लगेच बस स्टॉपला गाडी थांबली आणि एवढं आम्ही भिजलो होतो पण मला खूप छान वाटलं भिजायला का नाही छान वाटलं. छोटीशी एकदम मिनी ट्रिप होती. हां पण छान होती बेस्ट ट्रिप मोठ्या ट्रिपपेक्षा पण छान झाली ट्रिप ही. आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा लॉग. मी पावसात पण मोबाईल काढून काढून दीदीला घ्यायला लावत होते शूट. आणि ह्या लॉगला खूप 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 प्रेम द्या आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही ज्या ज्या ठिकाणी गेले असताल तर ते पण तुम्ही मला सांगा. आणि मला अजून सजेस्ट करा प्लेस पुण्यातल्या. 2-3 दिवसात खूप मस्त अजून ब्लॉग येणार आहेत कारण सांगते मी नंतर. आणि चलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.